Good afternoon, all of you. How are you? Today I shall teach you English. Unit pros. I ask you some questions. मला सांगा हे काय आहे? कापड. कापडाचे वेगवेगळे प्रकार माहितात? रेशीम, सुती, पॉलिस्टर हे वेगवेगळे कापडाचे प्रकार झाले. तर कापडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ठीक आहे. कापडाला इंग्लिश मध्ये म्हणतात फॅब्रिक. आणि आपल्या लेसनचं नाव आहे द वर्थ ऑफ फॅब्रिक. द वर्थ ऑफ फॅब्रिक. आता आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. थिरुवॅल्युवर वॉज अ ग्रेट तमिळ सेंट पोएट हु लिव्ड मोर दॅन 2000 years ago. थिरुवॅल्युवर जो होता तो एक ग्रेट सेंट तमिळ पोएट होता, तमिळ कवी होता, जो 2000 वर्षापासून राहत होता. थिरुकुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग. थिरुकुरल हे त्याच्या पुस्तकाचं नाव होतं. त्याच्या पुस्तकाचं नाव होतं थिरुकुरल. It is greatly loved and respected even today. थिरुकुरल वॉज अ टेक्सटाईल विवर. टेक्सटाईल विवर म्हणजे विणकाम करणारा सुद्धा असतो तो. थिरुकुरल वॉज अ टेक्सटाईल विवर. ही वोव ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड साडीज अँड सोल्ड देम इन टू द मार्केट. तो एक टेक्सटाईल विवर म्हणजे विणकाम करणारा असतो आणि त्याने म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कापड, त्याच्यानंतर साड्या ह्या
तयार केलेले असतात. अँड सोल्ड डेम इन द मार्केट, ते मार्केटमध्ये विकण्याकरता त्यांनी तयार केलेले असतात. पीपल सेड दॅट ही नेवर गॉट अँग्री, नेवर यूज बॅड वर्ड्स, नेवर शाउटेड ॲट एनीवन. लोकांचं असं म्हणणं असते की ही नेवर गॉट अँग्री, तो कधीही त्याला राग येत नाही. नेवर यूज बॅड वर्ड, कधी चुकीचे शब्द वापरत नाही. अँड नेवर शाउटेड ॲट एनीवन, कधी दुसऱ्यांवर ओरडत सुद्धा नाही तो, असा त्याचा स्वभाव असतो. इन द सेम टाउन देअर लिव्ड अ रिच यंग मॅन, त्याच गावी एक रिच मॅन असतो, श्रीमंत माणूस असतो. ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाइम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स. रोमिंग म्हणजे भटकणे. त्याच एका गावामध्ये एक रिच म्हणजे श्रीमंत माणूस राहायला असतो. ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाइम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड. तो काय करतो, त्याचा जास्तीत जास्त वेळ जो असतो तो मित्रांसोबत भरकटण्यात वाया घालवत असतो. दे ऑफन मेड फन ऑफ ओदर, आणि लोकांच्या मजाका उडवत असतो तो. आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट दिस व्हॅल्यूअर, सेड द यंग मॅन वन डे. तो म्हणते की मला आता काही विश्वासच होत नाही की लोक त्या थिरू व्हॅल्यूअरच्या विषयी जे बोलतात त्याच्यावर माझा काही विश्वास नाही, असं म्हणते तो. आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. तो काय म्हणते, पण मी आता काय करतो, त्याला राग कसा येत नाही ते बघतो आणि त्याला राग आणूनच देतो. कम ऑन लेट्स हॅव सम फन टुडे, आता आपण काहीतरी मजाच करूया अशी म्हणते तो. सो द ॲरोगंट यंग मॅन अप्रोच थिरू व्हॅल्यूअर इन द मार्केट. तर तो काय करतो, मार्केटमध्ये जातो थिरू व्हॅल्यूअरच्या जवळ. अँड पिक अप अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक, आणि एक सुंदर कपडा विकत घेतो. हाऊ मच डज द होल फॅब्रिक कॉस्ट, ही आस. आणि तो थिरू व्हॅल्यूअरला विचारतो की या सुंदर कपड्यांची किंमत काय आहे. हाऊ मच डज दिस होल फॅब्रिक कॉस्ट. 8 coins द सेंट नेम द प्राइस. तो म्हणते 8 रुपयांचा आहे. 8 coins द सेंट नेम द प्राइस. द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोअर इट इंटू टू. अँड व्हॉट द प्राइस ऑफ दिस पीस ऑफ नाव. द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक. तो काय करतो, त्या कपड्याचे 2 तुकडे करतो. अँड टोअर इट, फाडतो. अँड इंटू व्हॉट द प्राइस ऑफ दिस पीस. ते कापड मधातून फाडतो आणि आता विचारतो की आता या कपड्याची किंमत काय आहे. टोअर म्हणजे फाडणे. टियरचा पास्ट टेन्स आहे टोअर. मधातून तो कापड फाडतो आणि विचारतो की आता याची किंमत काय आहे या कापडाची. 4 coins द सेंट आन्सर पोलाइटली. अतिशय विनम्रतेने तो आन्सर देतो की 4 coins, त्याचं 4 coins आहे आता त्याची किंमत. पोलाइटली म्हणजे विनम्रतेने.4 coins the saint answered politely. The youth was taken aback. And why doesn't the man get angry? तो विचार करा, तो मागे वळतो थोडासा आणि विचार करतो की व्हॉट डझंट द मॅन गेट अँग्री, याला आतापर्यंत राग का बरं आला नाही. ही थॉट ही देन देअरफॉर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन. तो काय करतो, जे कपडा फाडलेला असतो त्याचे आणखी तुकडे तुकडे करतो. अँड नाऊ, आता विचारते की आता त्याची किंमत काय आहे. तर तो पोलाइटलीच आन्सर देतो 2 coins. नाऊ इट वॉज यंग मॅन हू बिकम इम्पेशंट अँड एजिटेटेड. तो जो यंग मॅन असतो, रिच मॅन, श्रीमंत माणूस, तो फार एजिटेटेड म्हणजे त्याला राग येतो आणि त्याला काहीच कळत नाही की काय करावं. ही टोवर द पीसेस इंटू हाफ अगेन अँड हाफ अगेन इन सेइंग अँड नाऊ. तो काय करतो, अजून त्या या कपड्याचे तुकडे तुकडे करतो आणि विचारतो आता याची प्राइस काय आहे, किंमत काय आहे. थिरू व्हॅल्यूअर कामली वेंट ऑन रिड्युसिंग द प्राइस टू हाफ एव्हरी टाइम.
आणि थिरुवॅल्युवर काय करत होता, जसे जसे तो तुकडे करत होता तसे तसे त्याची किंमत पण कमी कमी करत सांगत होता. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस टू रॅग्स. सो थिरुवॅल्युअर सेड इन क्वाईट टोन, नाऊ दिस फॅब्रिक हॅज बिकम अ वर्थलेस. आता तुकडे तुकडे केल्यानंतर तो म्हणतं की आता याला काही किंमत उरलेली नाही, जे कपडा फाडलेला त्याला काही किंमत उरलेली नाही. I will not name any price for these rags. The young man did not know what to say. आता त्याला कळतच नाही की काय म्हणावं. But he was proud of his riches. पण तो त्याचे जे हे असते त्याची विनम्रता पाहून तो एकदम आनंदित होतो आणि आश्चर्यचकित देखील होतो. सो ही ऑफर्ड टू पे 8 coins टू सेंड. तो काय करतो, रिच मॅन खुश होऊन त्याला 8 coins म्हणजे 8 रुपये देतात. फॉर द फर्स्ट टाइम थिरुवॅल्युअर स्माइल्ड बट ही रिफ्यूज टू टेक द मनी. थिरुवॅल्युअर काय करतो की हसतो आणि रिफ्यूज टू टेक द मनी, पैसे घेण्यासाठी नकार देतो. यंग मॅन, नाऊ दिस फॅब्रिक इज नो यूज. आणि म्हणते की आता हे यंग मॅन, हे तरुण माणसा, हे कापड आता काही उपयोगाचं राहिलेलं नाही आहे. इट हॅज बिकम अ वर्थलेस. ते वर्थलेस म्हणजे काहीच किंमत त्याला उरलेली नाही. वाय? बिकॉज नो वन विल बी एबल टू विअर इट नाऊ. आणि आता कोणी फाडू पण घालूही शकत नाही ते, असं आहे. आता हार्ड वर्ड बघा. रोमिंग म्हणजे भटकणे, टोवर म्हणजे पाडणे, पोलाइटली म्हणजे विनम्रतेने. थिरुवॅल्युअर जो असतो तो तमिळ सेंट पोएट असतो. त्याच्या बुकचं नाव असते थिरुकुरल आणि टेक्स्टाईल विवर सुद्धा तो असतो.